दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून ओढून आणायचा प्रयत्न करत होता राजसभेमध्ये. द्रौपदीने विनंती केली, दुःशासन मला स्पर्श करू नको, मी सध्या अपवित्र अवस्थेमध्ये आहे. अशा प्रकारे स्त्रीचा अपमान करणं शोभा देत नाही. एवढी विनंती केली दुःशासनाला, पण दुःशासनानं ऐकलं नाही. द्रौपदीला ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या की हे मला वाचवण्यासाठी येतील, कोणी आलं नाही. शेवटी द्रौपदीनं भगवंताचा धावा केला. आ हा हा हा. कोठे गुंतला द्वारकेचा राया, वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला, दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले. द्रौपदीनं धावा केला भगवंताचा आणि भगवान द्रौपदीच्या हाकेसरशी धावून आले. भगवंतानं द्रौपदीला वस्त्र पुरवले नाही, तर भगवानच स्वतः वस्त्र झाले. नारी बिच सारी है कि सारी बिच नारी है, नारी है कि सारी है कि सारी है कि नारी है. एवढी कणभर सुद्धा द्रौपदीची इज्जत उघडी पडू दिली नाही भगवंतानं. विचार करा सज्जना हो, द्रौपदी अपवित्र अवस्थेमध्ये आहे, पण भगवंतानं हा विचार नाही केला. तशाच अवस्थेमध्ये भगवान स्वतः वस्त्र बनून तिचं लज्जा रक्षण केलं. कमवा कमवा दयालुं शरणं व्रजेम. कोण भगवंतासारखा असा दयाळू आहे? आ हा हा. जय श्रीराम.